सदावर्ते हा भाजपनं पाळलेला माणूस आहे असं अविनाश जाधवांनी म्हटलं। सदावर्तेंना चौकात उभं करून मारलं पाहिजे असं अविनाश जाधवांनी म्हटलंय। मराठी माणसासाठी राज ठाकरे सर्वात आधी पावलं उचलतात असं देखील जाधवांनी म्हटलंय। ठाण्यातील कलाकार, विद्यार्थी, पालक आणि संघटना आमच्या सोबत आहेत असंही अविनाश जाधवांनी म्हटलं। सदावर्ते नेहमीच टीका करत असतात मनसेवरती, त्यांनी पुन्हा टीका करत आता या ठिकाणी डिवसण्याचा प्रयत्न मनसेला केला। सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, बरोबर आहे। आणि ह्या माणसाला ज्या वेळेला मध्ये तुम्ही बघा सिद्धिविनायक मंदिराचा जो काही विषय झाला त्याच्या वेळेला हा पुढे आला, एवढीच हिंमत असेल हा साऊथला का नाही जाऊन बोलतो? कारण महाराष्ट्राने खूप जास्त मुभा दिली आहे। खरं तर अशा सगळ्यांना चौकात उभा राहून मारलं पाहिजे। मला वाटतं की हा असाच बोलत राहिला ना तर महाराष्ट्रातला मराठी माणूस याला सोडणार नाही, याला बोलण्याच्या लायकीचा ठेवणार नाही, एवढं नक्की। मात्र या मोर्चामुळे कुठेतरी आता महायुतीमध्ये आता या ठिकाणी दस्ती घेण्यात आलेली आहे। पाहिलं गेलं तर जर दोघं भाऊ एकत्र आले तर भविष्यात निवडणूक देखील आहे। पहिलं पाऊल हे हिंदी भाषेच्या विरोधात आहे। या अगोदर देखील गुजरातीचा विषय निघाला होता, परप्रांतीचा विषय निघाला होता, त्यामुळे नक्कीच कुठेतरी मुंबई महाराष्ट्र विभाजन करण्याचं काम सुरू आहे महायुतीकडनं। मला असं वाटतं की हा जो विषय आहे तो सरकारने समोर आणला ना, हिंदी सक्तीचा। त्याने जर तो आणला नसता तर आज ही वेळ आली नसती। त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि तो निर्णय कधीतरी त्यांना महाग पडणार होता आणि याची हे तुम्हाला महाग पडेल याची सतत सन्माननीय राजसाहेब यांना सूचना करत होते सरकारला। सरकारला आमचा सल्ला आहे की तुम्ही जो काही निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल तुमचे आभार, कारण आज तुमच्याच निर्णयामुळे या महाराष्ट्रातला सर्व मराठी माणूस एकत्र येतोय, सगळे पक्ष एकत्र येत आहेत, सगळ्या संस्था एकत्र येत आहेत, सगळे कलाकार, पॅरेंट संघटना सगळे एकत्र येतात। हे मराठी माणूस एकत्र करण्याचं काम तुम्ही केलं हिंदी लादून, त्याबद्दल तुमचे आभार। त्यामुळे योगेश सावंत, गणेश सोराटी, मराठी, ठाणे।